हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुला माहिती होतं ना? तनू विक्रमला विचारते. नाही, तुला आधीपासूनच माहिती होतं? विक्रम आश्चर्याने विचारतो. हो, तनू शांतपणे उत्तर देते. हे सगळं तुला खरंच माहिती होतं? विक्रम अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. हो, तनू पुन्हा म्हणते. कोण सांगितलं तुला? जान्हवीने? विक्रम विचारतो. नाही. मग? राजवीरने. सरांनी स्वतः तुला सांगितलं? विक्रम अचंबित होऊन विचारतो. हो. इतकं का आश्चर्य वाटते तुला? तनू हसत म्हणते. म्हणजे तू सरांना वैयक्तिकरित्या ओळखतेस? विक्रम विचारतो. हो. मला विश्वास बसत नाही. विक्रम ठामपणे म्हणतो. राजवीरनेच मला इन्व्हाइट केलं आहे. तनू स्पष्ट करते. तू जान्हवीसोबत आली असशील. विक्रम अजूनही शंका घेतो. तुला अजूनही विश्वास नाही का? थांब, असं म्हणत तनू मोठ्याने हाक मारते. राजवीर. ती हात हलवते. राजवीरही तिच्याकडे पाहून हात हलवतो. सभोवतालचे लोक एका मागोमाग एक येऊन त्यांना अभिनंदन करत असतात. चल, तनू विक्रमला म्हणते. अभिनंदन. ती जान्हवी आणि राजवीरला म्हणते. थँक्स. जान्हवी हसून उत्तर देते. कॉंग्रॅच्युलेशन्स. विक्रमही म्हणतो. यावेळी फक्त जान्हवीच उत्तर देते. ते पाहून नताशा चिडून जाते. हे सगळं खूपच जास्त झालं आहे. ती रागात लकीला म्हणते. मी आधीच सांगितलं होतं, पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. लकी शांतपणे म्हणतो. गप्प बस. नताशा तिखटपणे उत्तर देते. गप्प बसवल्याने काय फरक पडतो? मी राजवीरला पाहता क्षणी ओळखलं होतं. जान्हवीकडे पाहण्याची त्याची नजर वेगळी होती. कुणी आपल्या सेक्रेटरीला एवढं महत्त्व देतं का? लकी म्हणतो. तो फारच चालाक आहे. नताशा कुरकुरते. चालाक आहे की नाही माहीत नाही, पण दिसायला मात्र खूपच देखणा आहे. लकी हसत म्हणतो. तुला माझ्याकडून मार खायचा आहे का? नताशा संतापते. ठीक आहे, ठीक आहे, चल जाऊन अभिनंदन तरी करूया. लकी म्हणतो. कशासाठी? मला इथे अजून 1 मिनिटही थांबायचं नाही. राजवीरची निवडच चुकीची आहे. मला सोडून त्याने त्या 2 पैशांच्या सेक्रेटरीला निवडलं. असं म्हणत नताशा तिथून निघून जाते. लगीही तिच्या मागे जातो. अच्छा, तर ही आहे तुमच्या मनाची राणी. मिसेस खुराना हसत राजवीरला म्हणतात. राजवीरने जान्हवीचा हात घट्ट पकडलेला असतो. हो, तो आदराने उत्तर देतो. तुम्हा दोघांचं मनापासून अभिनंदन. मिस्टर खुराना म्हणतात. थँक्स. राजवीर आणि जान्हवी एकत्र उत्तर देतात. आपण आधी भेटलो आहोत ना? मिसेस खुराना जान्हवीला विचारतात. हो, तुमच्या ॲनिव्हर्सरी पार्टीत. जान्हवी सांगते. हां हां, तेव्हाच मी ओळखलं होतं, पण तू तेव्हा मान्य करायला तयार नव्हतीस. मिसेस खुराना हसत म्हणतात. हे सगळं पाहून मिस ॲनाला प्रचंड जळजळ होते. रागही येतो. तिला जान्हवीच्या जागी स्वतःला पाहायचं असतं. मी जर राजवीरची सेक्रेटरी असते तर मला या म्हाताऱ्यासोबत वेळ वाया घालवायला लागला नसता. ती मनातल्या मनात पुटपुटते. मिस्टर मेहता आणि मिस ॲना एकमेकांकडे पाहतात. दोघांनाही भीती वाटत असते. कुठे जान्हवी राजवीरला सांगून टाकेल की तिने ऑफिसमध्ये मिस ॲना आणि मिस्टर मेहतांना एकत्र पाहिलं होतं. आता तरी विश्वास बसला ना की मी राजवीरला ओळखते? तनू विक्रमला विचारते. हो. विक्रम मान हलवतो. किती छान दिसतायत ना दोघंही? अगदी एकमेकांसाठी जो बनलेले. तनू म्हणते. हो. विक्रम हळूच उत्तर देतो. काय झालं? विक्रमचा उतरलेला चेहरा पाहून तनू विचारते. काही नाही, तो टाळतो. आता उदास होऊन काय फायदा? तनू म्हणते. नाही, तसं काही नाही. जान्हवी आनंदी आहे, एवढंच पुरेसं आहे. विक्रम म्हणतो. खरं प्रेम करणारे दिसता? तनू हसत म्हणते. नाही. विक्रम मान खाली घालतो. त्यात तुझी काहीच चूक नाही.
जान्हवी आहेस इतकी सुंदर, चल आज एक ड्रिंक घे, तुझं मन दुखावलं आहे. तनू म्हणते, नाही तसं काही नाही, पण तुला खरंच आधीपासून माहिती होतं का? विक्रम विचारतो. हो, ज्या घरात जान्हवी राहते ते घर राजवीरनेच तिला दिलं आहे. मी तर राजवीरला फार आधीपासून ओळखते. तो आमच्या घरीही आला होता. तेव्हा हे दोघंही तुझ्यासारखेच मानायला तयार नव्हते की त्यांच्यात भावना आहेत. तनू सांगते, जान्हवीने मला कधीच काही सांगितलं नाही. विक्रम म्हणतो, मलाही नाही. राजवीरनेच मला सांगितलं की ते दोघं डेट करत आहेत. त्याआधी जान्हवीने त्याची ओळख मला लकी म्हणून करून दिली होती. तनू म्हणते, लकी? विक्रम आश्चर्याने विचारतो. हो, तो जेव्हा आमच्या घरी डिनरसाठी आला होता तेव्हा जान्हवी म्हणाली होती की तो लकी आहे. पण तो लकी नव्हता, तो राजवीरच होता. तनू स्पष्ट करते. म्हणजे तू जेव्हा म्हणालीस की ती लकीच्या घरी आहे, विक्रम म्हणतो, तेव्हा ती राजवीरच्याच घरी होती. तनू म्हणते, पण मग तू माझ्याशी खोटं का बोललीस? विक्रम विचारतो. मी खोटं बोललो नाही, मलाही तेव्हा पूर्ण माहिती नव्हती. तनू शांतपणे उत्तर देते. लवकरच संपूर्ण मीडियामध्ये बातमी पसरते की राजवीरची गर्लफ्रेंड आहे आणि तो लवकरच लग्न करणार आहे. जान्हवीचं नाव आणि फोटो बाहेर आले नव्हते, पण राजवीर आता सिंगल नाही हे सगळ्या जगाला कळलं होतं. त्याच्यावर लेख छापले जात होते. मॅडम, एक वाईट बातमी आहे, रवी मायाला सांगतो. तू कधी चांगली बातमीही आणू शकतोस का? माझे कान तर राजवीरच्या मृत्यूची बातमी ऐकायला आतुर झाले आहेत. काय काय आहे ते सांग, माया चिडून म्हणते. मॅडम, राजवीरनं त्याच्या गर्लफ्रेंडला पब्लिक केलं आहे. मीडियामध्ये बातम्या आहेत की तो लवकरच लग्न करणार आहे. रवी सांगतो. गर्लफ्रेंड? फक्त राजवीरला मारून काही साध्य होणार नाही. तो लग्न करेल, मुलं होतील, मग त्याच्यासोबत त्याच्या मुलांनाही संपवावं लागेल. तेव्हाच काहीतरी हातात येईल. माया रवीला म्हणाली. मॅडम, पण रवी घाबरत बोलला. पण काय? मी 1 कोटी रुपये दिले आहेत, अजूनपर्यंत काम का झालेलं नाही? माया रागात म्हणाली. मॅडम, पोलीस त्याच्या मागे खूपच लागले आहेत. रवी म्हणाला. ते मला माहीत नाही. माझ्याकडे जास्त वेळ नाही. माझं घर माझ्या हातातून जाणार आहे. काहीतरी लवकर करा, माया तणावात बोलली. हो मॅडम, प्रयत्न सुरू आहेत, पण राजवीरची सिक्युरिटी खूप टाईट आहे. रवी उत्तर देतो. प्रयत्न नकोत, करून दाखवा. आणि ती मुलगी कोण आहे? खुराणांची नात. मला आधीच संशय होता, माया म्हणाली. नाही मॅडम, रवी घाईघाईने म्हणाला. मग कोण? माया थंड आवाजात विचारते. तीच मुलगी जिच्याबद्दल आपण कधी आधी बोललो होतो. रवी म्हणाला. मला वाटलंच होतं. एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये एक साधीसुधी मुलगी, तिने चांगलाच हात मारलाय. पण काही नाही, फार काळ जिवंत राहणार नाही. ही तर चांगलीच बातमी आहे. त्याला सांग, मला राजवीर नकोय, त्याची गर्लफ्रेंड हवी आहे. जिवंत? ते होईल ना? माया विकृत हसत म्हणाली. हो मॅडम. रवी मान डोलावतो. लवकर करा, उरलेलं मी बघून घेईन, असं म्हणत माया निघून जाते. पार्टीमध्ये राजवीर आणि जान्हवी खूपच बिझी होते. प्रत्येकजण येऊन त्यांना शुभेच्छा देत होता. त्या गोंधळात त्यांना एकमेकांशी नीट बोलायलाही वेळ मिळत नव्हता. पण तरीसुद्धा राजवीरने एक क्षणही जान्हवीचा हात सोडला नव्हता. पार्टी संपली. जान्हवी खूप थकली होती. दोघेही घरी आले. काय झालं? राजवीरने विचारलं. माझे पाय खूप दुखत आहेत, जान्हवी म्हणाली. आज तिने हिल्स घातल्या होत्या आणि दिवसभर उभी राहिल्यामुळे तिच्या पायांना खूप वेदना होत होत्या. राजवीर तिला अलगद उचलून घेतो. आपण काय करताय? जान्हवी आश्चर्याने विचारते. तुम्हाला काय वाटतं? राजवीर हसत म्हणतो. आपण मला आधी का सांगितलं नाही? जान्हवी त्याच्या गळ्यात हात घालत म्हणते. काय सांगितलं नाही? राजवीर विचारतो. की आपण सगळ्यांसमोर मला असं प्रपोज करणार आहात. मी सांगितलं होतं ना, आपलं नातं पब्लिक करणार आहे, राजवीर म्हणतो.
पण इतक्या लवकर आणि अशा पद्धतीने ते नाही सांगितलं, जान्हवी हसत म्हणते. मग तुम्हाला आवडलं नाही का? राजवीर विचारतो. तसं नाही, जान्हवी म्हणते. मग काय झालं? तो पुन्हा विचारतो. आपण माझ्या लग्नासाठी माझ्या घरी बोलायला यायला हवं, जान्हवी थोड्या गंभीरपणे म्हणते. तेही करू, राजवीर निर्धाराने म्हणतो. तो तिला रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर बसवतो. इतकं सोपं नाही हे, जितकं तुम्हाला वाटतंय, जान्हवी म्हणते. काही चिंता करू नका, मी सगळं सांभाळू शकतो, राजवीर आत्मविश्वासाने म्हणतो. तो आपला कोट बाजूला टाकतो आणि तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणतो. आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. खूप लवकर सांगितलं आपण, जान्हवी लाजत म्हणते. आता तुम्ही तक्रार करता आहात का? राजवीर हसतो. जान्हवी काही बोलायच्या आतच तो तिच्या ओठांवर ओठ ठेवतो. तीही त्याला प्रतिसाद देते. कित्येक दिवसांनी दोघे इतके जवळ आले होते. त्या क्षणात ते पूर्णपणे एकमेकांत हरवून गेले. राजवीर तिला घट्ट मिठीत घेऊन झोपलेला असतो. काही वेळाने जान्हवीची झोप उघडते. ती त्याच्याकडे पाहते. त्याचे केस तिच्या कपाळावर आलेले असतात. ती ते नीट करत त्याच्या कपाळावर किस करते. किती गोड दिसतोयस, ती हळूच म्हणते. तिला थोडी शरारत सुचते. ती हसत केसांनी त्याच्या गालावर आणि कानाजवळ हलकेच गुदगुल्या करते. राजवीर चिडतो. असं करू नकोस, तो डोळे न उघडता म्हणतो. मग उठ ना, जान्हवी म्हणते. आत्ताच नाही, तो कुजबुजतो. एवढा का थकलायस, ते विचारते. प्लीज, तो विनवतो. ठीक आहे असं म्हणत ती पुन्हा त्याला चिडवते. जान, राजवीर म्हणतो. मग मी काय करू? मलाही कंटाळा आलाय, जान्हवी म्हणते. तो आपला गाल पुढे करत म्हणतो. इथे किस कर. नाही, मला सोडा, मला वॉशरूमला जायचं आहे, जान्हवी म्हणते. ठीक आहे, पण लवकर ये, राजवीर हसत म्हणतो. जान्हवी उठली तेव्हा तिला बाजूला राजवीरचा शर्ट पडलेला दिसला. तिने तो शर्ट अंगावर चढवला आणि वॉशरूममध्ये गेली. इकडे राजवीर अचानक दचकून उठून बसला. हे मी काय केलं? डॉक्टरांनी मला स्पष्टपणे मनाई केली होती. देवा, एवढी मोठी चूक मी कशी करू शकलो? तो स्वतःशी चिडून बोलत होता. तो पटकन बेडवरून उठला. अलमारीतून ट्राउझर काढून घातला आणि वॉशरूमच्या दारावर टकटक करत म्हणाला, जान. जान्हवीने दार उघडलं. तुम्हीही तयार व्हा, मी अंघोळ करून येते, जान्हवी सहजपणे म्हणाली. जान, राजवीर काहीतरी बोलणार इतक्यात थांबला. हो बोला ना, जान्हवीनं विचारलं. नाही, काही नाही, राजवीर टाळत म्हणाला. लवकर तयार व्हा, मला खूप भूक लागली आहे, जान्हवी म्हणाली. आधी काहीतरी खाऊया, राजवीर म्हणाला. नाही असं म्हणत जान्हवी खाली निघून गेली. राजवीर तयार होऊन खाली आला. जान्हवी किचनमध्ये काम करत होती. तुम्ही का करताय? कुकला सांगितलं असतं ना, राजवीर म्हणाला. मला वाटलं तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडेल, जान्हवी हसत म्हणाली. राजवीर मागून तिला मिठी मारतो. तिच्या मानेवर आलेले केस तो बाजूला करतो आणि त्याचं लक्ष तिच्या मानेवरच्या खुणेकडे जातं. मी तिला कसं विचारू? तो मनातच विचार करत होता. काय झालं? जान्हवीनं त्याला अस्वस्थ पाहून विचारलं. काही नाही, तो पटकन म्हणाला. काय विचार करताय? जान्हवीने पुन्हा विचारलं. कालची रात्र कशी होती? राजवीरने विचारलं. कशी होती म्हणजे? जान्हवी गोंधळून म्हणाली. सांग ना, तो आग्रह करत म्हणाला. खूप छान होती, जान्हवी हसत म्हणाली. खरंच? राजवीरने विचारलं. हो, बेस्ट होती, जान्हवी उत्तरली. बेस्ट? तो पुन्हा विचारू लागला. तुम्ही सगळ्यांसमोर मला प्रपोज केलं, त्यापेक्षा खास काय असू शकतं? जान्हवी म्हणाली.
जान. राजवीर चिडचिडा झाला. काय झालं? जान्हवीनं विचारलं. ते मी नाही विचारत आहे, तो म्हणाला. मग काय विचारताय? जान्हवीने स्पष्टपणे विचारलं. रात्रीचं म्हणजे? राजवीर अडखळत म्हणाला. मी कालच्याच रात्रीबद्दल बोलते. कालच तर तुम्ही मला प्रपोज केलं. जान्हवी शांतपणे म्हणाली. बेडवरची रात्र कशी होती? राजवीर थेट मुद्द्यावर आला. हा कसला प्रश्न आहे? जान्हवी नाराजीने म्हणाली. सांग ना, तो म्हणाला. तुम्ही असे प्रश्न का विचारताय? आणि का? जान्हवीनं विचारलं. डॉक्टरांनी मला हे सगळं करू नकोस असं सांगितलं होतं. राजवीर म्हणाला. मग तरीही केलं आणि मला काहीच सांगितलं नाही? जान्हवी थोडी दुखावलेली म्हणाली. माझ्या लक्षातच राहिलं नाही, राजवीर म्हणाला. असं कसं लक्षात राहत नाही? जान्हवीनं विचारलं. तुम्ही इतकी सुंदर दिसत होतात की माझं डोकंच काम करीन असं झालं, राजवीर म्हणाला. बहाणे करू नका, जान्हवी म्हणाली. आता डॉक्टरांकडे जाऊया. नाही, आधी तुम्ही सांगा, राजवीर म्हणाला. काय? जान्हवीनं विचारलं. डॉक्टर म्हणाले होते की धक्क्यामुळे माझ्यात थोडी कमजोरी आली असावी, म्हणून प्रयत्न करू नकोस, राजवीर स्पष्टपणे म्हणाला. मग हे सगळं करण्याचा सल्ला तुम्हाला कुणी दिला होता? जान्हवी रागाने म्हणाली. मी काय करू? मी खूप प्रयत्न केला आठवायला, पण तुम्हीही मला एकटं सोडून गेलात. मला विसर पडला. तुम्हाला सगळं आठवत होतं ना? तुम्ही गेला नसता तर मी असं केलंच नसतं, राजवीर बचाव करत म्हणाला. पण तुम्हीही त्या क्षणी मला जबरदस्तीने ओढलत, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, आता रडणं सुरू करू नका, राजवीर म्हणाला. मी रडत नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली. फक्त एवढं सांगा, पहिल्यापेक्षा काही वेगळं वाटलं का? राजवीरने विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. हे ऐकताच राजवीरचा चेहरा उतरला. आपण किती दिवसांनी? कालची रात्र खूप खास होती, असं म्हणत जान्हवीने त्याला मिठी मारली. खरंच? राजवीरने तिची कंबर घट्ट धरत विचारलं. ती सर्वोत्तम रात्र होती, जान्हवी म्हणाली. बेडवर सुद्धा? राजवीरने विचारलं. हो, नक्कीच. तुम्हाला तसं वाटलं नाही का? जान्हवीने उलट प्रश्न केला. हो, मला असं वाटलं जणू मी तुम्हाला कित्येक वर्षानंतर स्पर्श करतोय, राजवीर म्हणाला. मलाही तसंच वाटलं, जान्हवी हसत म्हणाली. आपण कुठे चाललो आहोत? जान्हवीने राजवीरला विचारलं. तू आधी पॅकिंग कर, राजवीर हसत म्हणाला. आपण कुठे जातोय हे तरी सांग ना, जान्हवीने पुन्हा विचारलं. आताच नाही सांगणार, राजवीर शांतपणे म्हणाला. दोघांनी सामान आवरलं आणि थेट एअरपोर्टकडे निघाले. आता तरी सांगा ना, आपण कुठे जातोय? जान्हवीने उत्सुकतेने विचारलं. अजिबात नाही, राजवीर म्हणाला. दोघे एअरपोर्टवर पोहोचले आणि विमानात चढले. हे काहीसं वेगळंच वाटते. आपण मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा असं नव्हतं, जान्हवी म्हणाली. कारण हे प्रायव्हेट जेट आहे, राजवीर हसत म्हणाला. जान्हवी संपूर्ण विमान फिरून पाहू लागली. खूपच सुंदर आहे. आत बेडसुद्धा आहे, ती आश्चर्याने म्हणाली. आणि इतकं प्रायव्हेट आहे की आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही, राजवीर म्हणाला. तुमचं स्वतःचं विमान आहे? जान्हवीनं विचारलं. आत्ताच घेतलं आहे, फक्त तुझ्यासाठी, राजवीर म्हणाला. आत्ताच? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. हो, अगदी आत्ताच, राजवीर म्हणाला. पण का? जान्हवीनं विचारलं. आपल्याला कोणी त्रास देऊ नये, आपण हवं तिथे कधीही जाऊ शकावं म्हणून, राजवीर म्हणाला. ठीक आहे, पण आता तरी सांगा, आपण कुठे चाललो आहोत? लंडन, राजवीर म्हणाला. कामासाठी? जान्हवीनं विचारलं. नाही, थोडा प्रायव्हेट वेळ घालवण्यासाठी, राजवीर म्हणाला.
पण लंडनच का? कारण तिथे सिक्युरिटी खूप टाईट असते आणि मला थोडा वेळ फक्त माझ्या जान्हवीसोबतच घालवायचा आहे. गेल्या कित्येक दिवसांत मी तुला वेळ देऊ शकलो नाही, त्याची भरपाई करायची आहे. राजवीर भाऊकपणे म्हणाला. तुम्ही आधी लंडनला गेला आहात का? हो, मी माझं शिक्षण लंडनमध्येच पूर्ण केलं आहे, राजवीर म्हणाला. वाव! जान्हवी आनंदाने म्हणाली. 10 तासांचा प्रवास होता. या प्रवासात दोघांनी एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला. जान्हवी खूप खूप खुश होती आणि ती खुश आहे हे पाहून राजवीरही समाधानात होता. मागच्या काही दिवसात दोघेही खूप तणावात होते. राजवीरला जाणवायचं की त्याने जान्हवीला खूप त्रास दिला होता आणि त्याची तो मनापासून भरपाई करू इच्छित होता. लंडनला पोहोचल्यानंतर राजवीरने एक अत्यंत आलिशान हॉटेल बुक केलं होतं. तेही हॉटेलमधलं सर्वात उत्तम रूम. दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन लंडनच्या रस्त्यांवर फिरत होते. इथे भारतासारखं सतत बॉडीगार्ड सोबत ठेवण्याची गरज नव्हती. त्यामुळे दोघांनाही भरपूर क्वालिटी टाईम मिळत होता. त्यांनी खूप शॉपिंग केली, असंख्य फोटो काढले. जो राजवीर कायम कामातच बुडालेला असायचा, तो आज एकही ऑफिस कॉल घेत नव्हता. त्याने आधीच मिस्टर मेहता यांना सांगून ठेवलं होतं की काही दिवस तो ऑफिसला येणार नाही आणि कुणीही त्याला डिस्टर्ब करू नये. राजवीर अजून जिवंतच आहे ना, आणि तुमच्याकडून एक मुलगीही पकडली जात नाही, माया रागाने रवीला म्हणाली. मॅडम, रवी काही बोलायला लागला, पण मायाने मध्येच त्याला थांबवलं. काय लोक शोधून आणतायत दरवेळी? मॅडम, राजवीर जान्हवीला थेट लंडनला घेऊन गेला आहे. जोपर्यंत ते भारतात परत येत नाहीत, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीत, रवी घाबरत म्हणाला. लंडनला गेला? तुम्ही लोक नेमकं काय करत आहात? माया चिडून म्हणाली. मॅडम, तिथली सिक्युरिटी खूप कडक आहे. पोलीसही त्यांच्या मागे आहेत, रवी म्हणाला. मग मी काय करू? ती मुलगी माझ्या हातात आली नाही तर मी रस्त्यावर येईन, माया संतापाने म्हणाली. मॅडम, काळजी करू नका. जशी ती मुलगी भारतात पाय ठेवेल तशीच. फक्त बोलतच राहता. जेव्हा काम होईल तेव्हाच बोलायला या, माया कठोरपणे म्हणाली. आपण लग्न करूया, राजवीर अचानक जान्हवीला म्हणाला. त्याआधी तुम्हाला माझ्या आईशी बोलावं लागेल, जान्हवी म्हणाली. तेही मी करेन, पण आता तरी आपण लग्न करू शकतो, राजवीर म्हणाला. लग्न? जान्हवी गोंधळून म्हणाली. हो, राजवीर ठामपणे म्हणाला. का? तुला माझ्याशी लग्न करायचंच नाहीये का? तसं नाही, जान्हवी हळूच म्हणाली. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आईला मी नक्की मनावेन. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी, राजवीर आत्मविश्वासाने म्हणाला. हो, जान्हवी लाजत राजवीरला म्हणाली. मग चला, माझ्याशी लग्न करा. आपण पती पत्नी हो, राजवीर हसत म्हणाला. हो, जान्हवी शांतपणे उत्तरली. लग्नासाठी दोघेही शॉपिंगला गेले. राजवीरने स्वतःसाठी काळा कोट पॅन्ट घेतला, तर जान्हवीने पांढरा गाऊन निवडला. दोघेही खूप आनंदात होते. जान्हवी जेव्हा तयार होऊन खोलीबाहेर आली, राजवीर तिला पाहतच राहिला. काय झालं? जान्हवी त्याच्याकडे पाहत विचारते. तू खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत राजवीर तिच्या जवळ येतो आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतो. दोघेही चर्चमध्ये जाऊन लग्न करतात. राजवीरला जान्हवीला सर्व कायदेशीर हक्क द्यायचे होते, म्हणूनच त्याने तिच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघे जेव्हा हॉटेलमध्ये परत येतात, तेव्हा संपूर्ण खोली फुलांनी सजलेली असते. हे सगळं काय आहे? जान्हवी आश्चर्याने विचारते. आज आपलं लग्न झालं आहे, तर आज आपली सुहागरात आहे, राजवीर हसत म्हणतो. तुम्हाला फक्त कारणच हवी असतात, जान्हवी मिश्किलपणे म्हणते. तुला जे समजायचे ते समज, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीला उचलून घेतो. जान्हवीही त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या गालावर चुंबन देते. 10 दिवस दोघे फिरून फिरून नंतर मुंबईला परत येतात. कार्तिक ऐश्वर्याला लोणावळ्याला घेऊन गेला होता. दोघांचा हनीमून खूप छान आणि अतिशय रोमॅन्टिक झाला होता.
दोघांनी तिथे मनसोक्त एन्जॉय केलं होतं. कार्तिक इतका रोमॅन्टिक निघेल असं ऐश्वर्याने कधीच विचारात घेतलं नव्हतं. ऐश्वर्या जेव्हा त्याच्यासोबतचे फोटो टाकायची तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला मेसेज करायच्या, "यू आर सो लकी." कार्तिक स्वभावाने थोडा हट्टी होता, पण एक आदर्श पती होता. त्याची नोकरी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 अशी होती. रविवारी सुट्टी, आठवड्यात एखादी अतिरिक्त सुट्टी, वरून सरकारी नोकरी आणि पगारही चांगला. त्यामुळे तो ऐश्वर्याचे सर्व छंद पूर्ण करत होता. पूर्वी ऐश्वर्या कार्तिकसाठी चहा बनवत होती, पण आता कार्तिकच सकाळी तिच्यासाठी बेड टी बनवायचा. रात्रीच्या जेवणातही तो तिची मदत करत असे. भाजी आणायलाही तो तिच्या सोबतच जायचा. ज्या मोहल्ल्यात ते राहत होते तिथल्या बायका गमतीने म्हणायच्या की तिचा नवरा तर तिच्यावर जीव ओवाळून टाकतो. कार्तिक ऐश्वर्याच्या प्रत्येक कामात मदत करत असे. आठवड्यातून एकदा तरी दोघं चित्रपट पाहायला जायचे. कार्तिक इतका चांगला असेल असं ऐश्वर्याला कधीच वाटलं नव्हतं. तो तिला इतकं सुख देत होता की तिला माहेरची आठवणही येत नव्हती. मुंबईत पोहोचताच राजवीर आपल्या वकिलाशी संपर्क साधतो आणि काही कागदपत्र तयार करायला सांगतो. थोड्याच वेळात वकील राजवीरच्या घरी येतो. त्याच्याकडे अनेक फाईल्स असतात. "सर, हे सगळे कागदपत्र तयार आहेत," वकील म्हणतो. आणि त्यानंतर राजवीर लक्षपूर्वक फाईल्स पाहतो. "हे घे," असं म्हणत तो एक फाईल जान्हवीकडे देतो. "हे काय आहे?" जान्हवी आश्चर्याने विचारते. "तुझ्या फ्लॅटचे कागद आहेत," राजवीर सांगतो. "पण तुम्ही मला का देताय?" जान्हवी विचारते. "कारण मी तो फ्लॅट तुझ्या नावावर केला आहे," राजवीर शांतपणे म्हणतो. "पण का?" जान्हवी गोंधळून जाते. "मी हे आधीच करायला हवं होतं. तसं केलं असतं तर तुला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला नसता," राजवीर म्हणतो. "असं काही नाही," जान्हवी म्हणते. "प्लीज जान," राजवीर म्हणतो. वकील पुढे सांगतो, "आणि सर, ही तुमची पॉवर ऑफ अटर्नी आहे. यामध्ये आता तुमच्या पत्नीचा 50% हिस्सा आहे." "हे सगळं काय आहे?" जान्हवी पुन्हा विचारते. "आता तू कायदेशीररित्या माझी पत्नी आहेस. त्यामुळे माझ्या आणि माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझाही समान हक्क आहे," राजवीर म्हणतो. "पण याची काहीच गरज नाही," जान्हवी म्हणते. "जान, हे मी माझ्या आनंदासाठी करत आहे," राजवीर म्हणतो. जान्हवी अजूनही नकार देत असते, पण राजवीर तिचं काही ऐकत नाही. आता जान्हवी राजवीरच्या कंपनीत आणि त्याच्या सर्व प्रॉपर्टीत 50% भागीदार झाली होती. वकील निघून जातो. "हे घे तुझं क्रेडिट कार्ड. तुला जे हवं ते खरेदी कर," राजवीर हसत म्हणतो. "मी तुम्हालाही खरेदी करू शकते," जान्हवी मिश्किलपणे म्हणते. "मी तर आधीच विकला गेलो आहे," असं म्हणून राजवीर तिच्यावर झुकतो. "हे काय करताय?" जान्हवी त्याला हलकेच दूर ढकलत म्हणते. "अजून काहीच केलं नाही," असं म्हणत राजवीर तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. दरम्यान सुनीताजी आणि आशाजी यांच्यात आता सुलह झाली होती. दोघेही एकत्र मंदिरात जायला लागल्या होत्या. मेषाची गोद भरावी म्हणून त्या नंगेपाय मंदिरात जात होत्या. आशाजी जे सांगतील ते सगळं सुनीताजी करत होत्या. दान धर्म, पूजा अर्चा, खास पूजा, नंगेपाय दर्शन हे सगळं आशाजींच्याच सांगण्यावरून होत होतं. मेषा गरोदर आहे हे मात्र अजून कुणालाच माहिती नव्हतं. वीणाजी मेषाला लपवून ठेवत होत्या. तिला बाहेर जाऊ देत नव्हत्या. कोणी घरी आलं तर आधीच तिला खोलीत पाठवायच्या. मोहल्ल्यातला कोणी विचारलं तर बाजारात गेली आहे असं सांगायच्या. नातेवाईक आले तरीही काही ना काही कारण सांगून मेषाला समोर येऊ देत नव्हत्या. ती आपल्या माहेरी गेली होती. त्यामुळे सुरुवातीला तिलाही संशय येऊ लागला होता की मीशा अर्जुनला सोडून निघून गेली आहे.
अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाची माहिती तर सगळ्यांनाच होती. त्यानंतर मीशाने सगळ्यांना भेट दिली होती, पण ती गरोदर राहिल्यापासून तिला कोणीही पाहिले नव्हते. वीणाजींना हे अजिबात नको होतं की ही गोष्ट कोणालाही कळावी किंवा कोणाची वाईट नजर लागावी, कारण पुन्हा काही विपरीत घडू नये अशी त्यांची इच्छा होती. आज राजवीर बऱ्याच दिवसानंतर ऑफिसला जाणार होता. जान्हवीने तर केव्हाच नोकरी सोडली होती. राजवीर ऑफिससाठी तयार होत होता, पण जान्हवी ऑफिसला जाण्याच्या मनस्थितीत नव्हती. "तू ऑफिसला येत नाहीयेस का?" राजवीरने जान्हवी तयार न झालेली पाहून विचारलं. "नाही," जान्हवी उत्तरली. "का?" राजवीरने विचारलं. आत्ताच आपण आलो आहोत. मी खूप थकले आहे. आज विश्रांती घे," जान्हवी म्हणाली. "ठीक आहे, आज राहू देत, उद्या जाऊ," असं म्हणत राजवीर बेडवर आडवा झाला. "अहो, तुम्ही का आडवे झालात? तुम्ही तरी ऑफिसला जा," जान्हवी म्हणाली. "तुझ्याशिवाय ऑफिसला जाऊन मी काय करू?" राजवीर हसत म्हणाला. "काम," जान्हवीनं उत्तर दिलं. "नाही, उद्याच जाऊ," राजवीर म्हणाला. "अरे चला उठा." "मी नाही उठणार," राजवीर हट्टाने म्हणाला. "मी आता तुमच्या ऑफिसमध्ये काम करत नाही. कदाचित तुम्ही विसरलात. तुम्ही अजूनही तिथेच काम करता. तुमच्यावर जबाबदाऱ्या नाहीत का?" जान्हवी थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाली. "तू विसरतेस, आता आपण दोघेही समान आहोत. जितकी जबाबदारी माझी तितकीच तुझीही," राजवीर म्हणाला. "असं काही नाही. मी राजवीर सिंग ओबेरॉयची पत्नी आहे. मला काम करण्याची गरज नाही," जान्हवी ठामपणे म्हणाली. "अच्छा जी," राजवीर हसून म्हणाला. "हो, अगदी बरोबर," जान्हवी म्हणाली. "काय आहे?" राजवीरने विचारलं. "चला उठा आणि ऑफिसला जा," जान्हवी म्हणाली. "तू मला एकट्याला कसं पाठवू शकतेस?" राजवीर म्हणाला. "उठताय की नाही?" जान्हवीनं विचारलं. "हो हो, तुम्ही फार वाईट आहात," असं म्हणत राजवीर तयार झाला. "स्वतःची काळजी घ्या. मी लवकर परत येईन," जान्हवीच्या गालावर किस करत राजवीर म्हणाला. "ठीक आहे," जान्हवी म्हणाली. "काही लागलं तर कॉल कर," राजवीर म्हणाला. "हो," जान्हवीनं उत्तर दिलं. राजवीर बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेला होता. सगळे कर्मचारी त्याच्याकडेच पाहत होते. त्याच्या चेहऱ्यावर मोठं स्मित होतं. "जर असंच बघत राहणार असाल तर आता कामाकडे लक्ष द्या," असं म्हणत राजवीरने सगळ्यांकडे पाहिलं. जान्हवी मुद्दाम ऑफिसला गेली नव्हती. लोक कसे पाहतील, काय मत बनवतील याची तिला भीती होती. इतक्या काळापासून तिचं आणि राजवीरचं अफेअर सुरू होतं. राजवीर जान्हवीला खूप मिस करत होता. तो दर तासाला तिला फोन करत होता. तिला सुरक्षतेची चिंता होती. जरी जान्हवी त्याच्याच घरी होती आणि घराबाहेर चांगली सुरक्षा व्यवस्था होती, तरीही राजवीरच्या मनात भीती होती. ज्यांनी त्याच्यावर गोळी झाडली होती ते अजून पकडले गेले नव्हते. संध्याकाळी राजवीर घरी परतला. "तुम्ही लवकर आलात?" जान्हवी म्हणाली. "हो, मला तुझी खूप आठवण आली." "उद्या ऑफिसला जायचं टाळायचं नाही," राजवीर म्हणाला. "मी ऑफिसला येऊन काय करू?" जान्हवीनं विचारलं. "काहीही," राजवीर म्हणाला. "पण उद्या तू माझ्यासोबत येणार आहेस. तुझ्याशिवाय मी जाणार नाही." "मला नाही जायचं," जान्हवी म्हणाली. "का नाही?" राजवीरने विचारलं. "सगळे मला जज करतील," जान्हवी म्हणाली. "इतकी हिंमत कोणाची आहे की तुला जज करेल?" राजवीर ठामपणे म्हणाला. "मला माहीत नाही," जान्हवी म्हणाली. "तू असं वागते जणू माझ्यावर प्रेम करणं काही गुन्हा आहे," राजवीर म्हणाला. "तसं नाही," जान्हवी हळूच म्हणाली.
जान्हवीने खूप बहाणे केले, पण अखेर राजवीर तिला दुसऱ्या दिवशी ऑफिसला घेऊन गेला. जसेच राजवीर आणि जान्हवी ऑफिसमध्ये पोहोचले तसंच सगळ्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. आत्तापासून जान्हवी या कंपनीची समभागी मालक आहे, त्यामुळे तिच्याशी कोणीही गैरवर्तन केल्यास मी ते अजिबात सहन करणार नाही, राजवीरने कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितले. सगळे गप्प होते, पण मनात मात्र वेगवेगळे विचार सुरू होते. राजवीर नसताना स्टाफमध्ये अशा चर्चा चालू होत्या. मोठा हात मारला आहे, सेक्रेटरी होती आता मालकीन झाली, बॉसलाच फसवलं. अशा मुली कामासाठी नाही तर बॉस पटवायला येतात. राजवीर जान्हवीला थेट आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला. तेवढ्यात मिस मेहता केबिनमध्ये आले. सर, या वर्षीही तुम्हालाच बेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड मिळणार आहे, असं मिस मेहता म्हणाले. जी? राजवीर मिस मेहतांना म्हणाला. मग तुम्ही निघणार आहात? मिस मेहता राजवीरला विचारतात. हो, तुम्ही तुमचं काम बघा, असं सांगत राजवीर म्हणतो. मिस मेहता तिथून निघून जातात. तुम्हाला अवॉर्ड मिळणार आहे, जान्हवी उत्साहाने राजवीरला म्हणते. तू इतकी एक्सायटेड का होतेस? राजवीर हसत विचारतो. का नाही होणार? माझ्या नवऱ्याला अवॉर्ड मिळतोय तर मी आनंदी होणारच ना, जान्हवी म्हणते. बरं ठीक आहे, राजवीर म्हणतो. कधी मिळतोय अवॉर्ड? जान्हवी विचारते. मग मी जाणारच नव्हतो, राजवीर म्हणतो. का? जान्हवी आश्चर्याने विचारते. मला हे सगळं टाइम वेस्ट वाटतं, राजवीर उत्तर देतो. काहीही काय बोलता, तुम्ही जाणारच आहात, जान्हवी ठामपणे म्हणते. ठीक आहे, मी मिस्टर मेहतांना सांगतो, राजवीर म्हणतो. तो एक मोठा फंक्शन होता. मोठमोठे बिझनेसमन तिथे उपस्थित होते. राजवीर जान्हवीचा हात धरून पार्टीत जातो. सगळेजण येऊन त्याचं अभिनंदन करत होते. फ्रंट टेबलवर राजवीरचं नाव लिहिलेलं होतं. जसजसं लोक यशस्वी होते तसतसं त्यांचे टेबल पुढे होते. राजवीरचं टेबल अगदी फ्रंट रूममध्ये होतं. तो जान्हवीसोबत तिथे जाऊन बसतो. त्याच्या मागे 2 बॉडीगार्ड उभे होते. राजवीरचं नाव जसं जाहीर झालं तसं जान्हवी जोरजोरात टाळ्या वाजवू लागली. राजवीर स्टेजवर गेला. त्याने अवॉर्ड स्वीकारला आणि फक्त एवढंच म्हणाला, हा अवॉर्ड माझ्या सुंदर फियॉन्सीसाठी आहे. इतकं बोलून तो स्टेजवरून खाली उतरला. खाली येताच जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते. राजवीर तिच्या गालावर किस करतो. थोड्याच वेळात दोघेही तिथून निघून जातात. अजून मीडिया राऊंड, इंटरव्ह्यू आणि फोटोशूट बाकी होतं, जे पुढच्या दिवशी न्यूजपेपर आणि मॅगझिनमध्ये छापलं जाणार होतं. पण राजवीर कायमच लाईमलाईटपासून दूर राहायचा. आजपर्यंत तो कधीच अवॉर्ड घ्यायला गेला नव्हता. आज फक्त जान्हवीच्या हट्टामुळे तो आला होता. दरम्यान ऐश्वर्याला गेल्या 1-2 दिवसांपासून बरं वाटत नव्हतं. मन कच्च होत होतं. पण तिने कार्तिकला काहीच सांगितलं नव्हतं. मोहल्ल्यातल्या बायका तिच्या घरी जमल्या होत्या. ऐश्वर्या त्यांच्यासाठी नाश्ता आणते. अगं ऐश्वर्या, तुझे पाय खूप सुजलेत, त्यातली एक बाई म्हणते. नाही हो, कसं काय माहीत नाही, ऐश्वर्या म्हणते. तू ठीक आहेस ना, दुसरी बाई विचारते. आजकाल थोडं बरं वाटत नाहीये, ऐश्वर्या हळूच सांगते. चक्कर वगैरे येत आहेत का, बाई विचारते. हो, ऐश्वर्या उत्तर देते. मळमळ होते का? हो. आणि त्यानंतर इकडे उलटी. आता ऐश्वर्या म्हणते की हो, उलटीही होते. ऐश्वर्या सगळ्याच प्रश्नांना जडजड हो म्हणत होती. लो, हे तर व्हायचंच होतं, बायका हसत म्हणाल्या. काय? ऐश्वर्या घाबरून विचारते.
तू लवकरच गुड न्यूज देणार आहेस, बायका म्हणतात. असं कसं शक्य आहे, ऐश्वर्या गोंधळून म्हणते. का बेडरूममध्ये काहीच होत नाहीये का, बायका तिला चिडवत म्हणतात. इतकं इतकं घाबरायचं काय, हे तर व्हायचंच होतं. कार्तिक तुझ्यावर जीव टाकतो, तू इतकी सुंदर आहेस. सगळ्या बायका हसत खेळत तिला चिडवतात. सगळ्या बायका गेल्यावर ऐश्वर्या घाईघाईने मेडिकलमध्ये जाऊन प्रेग्नेन्सी टेस्ट किट आणते आणि चाचणी करते. हे कसं शक्य आहे, कार्तिकला कळलं तर तो कसं रिॲक्ट करेल. आत्ताच तर आमचं नातं नीट झालं आहे, त्यांना आत्ता मूल नको असेल तर. या विचारांनी ऐश्वर्या फारच घाबरते आणि ती टेस्ट किट लपून ठेवते. थोड्याच वेळात कार्तिक घरी येतो. येताच तो ऐश्वर्याला मिठी मारतो. कशी आहेस, तो विचारतो. खूप छान, ऐश्वर्या उत्तर देते. आता बरं वाटतंय ना. हो, ऐश्वर्या म्हणते. कार्तिक तिला उचलून बेडरूममध्ये नेतो. अहो, आल्याबरोबर सुरू झालात, आधी फ्रेश तरी व्हा, ऐश्वर्या म्हणते. तुला पाहिलं की मी आपोआप फ्रेश होतो, कार्तिक हसत म्हणतो. तो ऐश्वर्याला बेडवर झोपवतो आणि त्याचं लक्ष तिच्या पायांकडे जातं. हे काय ऐश्वर्या, तुझे पाय इतके सुजलेत, तो काळजीने म्हणतो. काही नाही, साडीने पाय झाकत ऐश्वर्या म्हणते. लपून काय फायदा, मी पाहिले, मी म्हटलं होतं ना, आज ऑफिसला जाणार नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊया, कार्तिक ठामपणे म्हणतो. नाही, त्याची गरज नाही, ऐश्वर्या म्हणते. चल आत्ता जाऊया, कार्तिक म्हणतो. नाही, मी ठीक आहे, ऐश्वर्या म्हणते. ते मी ठरवतो, कार्तिक म्हणतो. मला दुखतंय, ऐश्वर्या हळूच म्हणते. हे तू मला खूप उशिरा सांगतेस, चल आता डॉक्टरांकडे जायलाच हवं, कार्तिक ठाम आवाजात म्हणतो. मी चालू शकणार नाही, ऐश्वर्या कार्तिकला म्हणाली. मग मी तुला उचलून घेऊन जाईन, कार्तिक हसत म्हणाला. अजिबात नाही, सगळे लोक आपल्याकडेच बघतील. बघू देत, ऐश्वर्या ठामपणे म्हणाली. नाही, कार्तिक म्हणाला. तू कधीपासून एवढी लाजायला लागली आहेस, कार्तिकने तिला चेष्टेत विचारलं. नाही, नंतर सगळे मला चिडवतील, ऐश्वर्या म्हणाली. अच्छा, मग डॉक्टरला घरीच बोलवूया, कार्तिक म्हणाला. नाही, त्याची काही गरज नाही, ऐश्वर्या उत्तरली. गरज नाही, तुझे पाय पाहिले आहेत का, कार्तिक काळजीने म्हणाला. मी गरम पाण्यात पाय बुडवून बसले की बरे होईल, ऐश्वर्या म्हणाली. मी लगेच पाणी आणतो, कार्तिक म्हणाला. तुम्ही आधी फ्रेश व्हा, ऐश्वर्या म्हणाली. गप्प बसून इथेच बस, अजिबात हलायचं नाही, कार्तिक ठामपणे म्हणाला. कार्तिक गरम पाणी घेऊन आला. ऐश्वर्याने त्यात पाय ठेवले. कार्तिकने तिला बेडवरून उठूच दिलं नाही. तो स्वतः फ्रेश होऊन स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेला. थोड्याच वेळात ऐश्वर्याचे पाय आधीपेक्षा बरे वाटू लागले. ती बेडवरच आराम करत होती, तर कार्तिक स्वयंपाक करत होता. दरम्यान जान्हवी आता रोज राजवीरसोबत ऑफिसला जात होती. ऑफिसमधले सगळेच लोक तिला खूप मान देत होते, तर काही जण तर तिच्यापासून घाबरतही होते, कारण याआधी काही लोकांनी जान्हवीबद्दल उलटसुलट बोलले होते. त्यामुळे आता ते तिच्या जवळही जायला घाबरत होते. कुठे तिने आठवण काढून नोकरीवरून काढून टाकू नये म्हणून राजवीरने जान्हवीसाठी वेगळा केबिनही बनवून दिला होता. पण तरीही जान्हवी बहुतेक वेळ राजवीरच्याच केबिनमध्ये असायची. मिस मेहता यांनी तर जान्हवीकडे वेगळ्याने माफीही मागितली होती. त्यांनी मिस एनालाही नोकरीवरून काढून टाकलं होतं. तुम्ही नेमकं काय करत आहात हेच मला कळत नाही. एक मुलगी सुद्धा तुम्हाला उचलता येत नाही, माया रागाने रवीकडे ओरडत म्हणाली. मॅडम, राजवीरची सिक्युरिटी खूपच टाईट आहे.
आणि जान्हवीची सिक्युरिटी तर त्याच्यापेक्षाही जास्त कडक आहे, रवी म्हणाला. ते तर अजूनच चांगलं आहे, माया थंडपणे म्हणाली. काय? रवी आश्चर्याने म्हणाला. त्या मुलीची सिक्युरिटी जितकी जास्त जास्त कडक तितका राजवीर लवकर तडफडेल. याचा अर्थ ती मुलगी त्याच्यासाठी खूपच खास आहे आणि मला अशाच लोकांच्या प्रिय गोष्टी हिरावून घ्यायला मज्जा येते. त्याच्या आईनंतर आता अजून एक शिकार, माया क्रूरपणे म्हणाली. मॅडम, पण इतक्या कडक सिक्युरिटीत? रवी बोलता बोलता थांबला. तुला काय वाटतं, हे एवढं सोपं असतं तर मी 1 कोटी रुपये का दिले असते? मला आजच ती मुलगी हवी होती, नाहीतर त्यांनी मला माझे 1 कोटी परत दिले असते, माया रागात म्हणाली. जी मॅडम, रवी मान खाली घालून म्हणाला. राजवीर आणि जान्हवी घरी निघाले होते. तेवढ्यात एक सुनसान रस्त्यावर अचानक 40-50 लोकांनी येऊन त्यांच्या गाड्यांना चारही बाजूंनी घेरलं. राजवीरचे बॉडीगार्ड्स लगेच गाडीतून खाली बाहेर उतरले आणि राजवीरच्या गाडीभोवती सुरक्षेचा घेरा तयार केला. बाहेर जोरदार मारामारी सुरू झाली. जान्हवी खूप घाबरली होती. राजवीरने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं. घाबरू नकोस, तू सुरक्षित आहेस, काहीही चिंता करू नकोस, राजवीर जान्हवीला धीर देत म्हणाला. जान्हवीने राजवीरला घट्ट मिठी मारली होती. त्यावेळी बाहेर प्रचंड गोंधळ सुरू होता. गाड्यांच्या काचा फुटू लागल्या होत्या. जोरदार मारामारी सुरू होती आणि गोळीबारही होत होता. समोरचे लोक संख्येने जास्त होते, पण राजवीरकडेही 15-20 मजबूत आणि प्रशिक्षित बॉडीगार्ड होते. त्यामुळे लढत तितकीच तगडी चालली होती. राजवीरच्या गाडीपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्यच होतं. आपलं नातं सार्वजनिक झाल्यानंतर राजवीरने सुरक्षेची व्यवस्था अधिकच कडक केली होती. आम्हाला फक्त राजवीरशी बोलायचं आहे. जाऊन तुमच्या बॉसला सांगा की तो स्वतः येऊन आमच्याशी बोलेल. त्यांच्यातील एक माणूस राजवीरच्या बॉडीगार्डला म्हणाला. असं काहीही होणार नाही. बॉडीगार्डने ठामपणे नकार दिला. आम्ही त्याला काहीही इजा करणार नाही. फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे. आमची त्याच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही. आम्ही त्याचं नुकसान करणार नाही. तो माणूस पुन्हा म्हणाला. आमच्याशीच बोला. बॉडीगार्ड म्हणाला. आम्ही आमची शस्त्रही खाली ठेवली आहेत, असं म्हणत त्या माणसाने सगळ्यांसमोर शस्त्र खाली टाकली. जान्हवी राजवीरला बाहेर जाऊ देत नव्हती. तुम्ही कुठेही जाणार नाही, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. मी लगेच परत येतो, तू गाडीतच बसून राहा, राजवीर तिला समजावत म्हणाला. नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. माझं काही होणार नाही, इथे इतके लोक आहेत, राजवीर म्हणाला. नाही, जान्हवी पुन्हा म्हणाली. मी लगेच येतो, असं म्हणत राजवीर गाडीतून बाहेर पडला. त्याचे बॉडीगार्ड त्याला चारही बाजूंनी घेरून उभे राहिले होते. मी ठीक आहे, जान्हवी जवळच राहा, तिला एकटीला सोडू नका, राजवीरने बॉडीगार्डना आदेश दिला. काही बॉडीगार्ड जान्हवीच्या गाडीभोवती उभे होते तर काही राजवीरच्या आजूबाजूला. बोला, काय बोलायचं आहे? राजवीर समोरच्यांना म्हणाला. आमची तुमच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी आम्हाला पैसे देण्यात आले होते. पण जर पुढे कोणताही वैयक्तिक वाद निर्माण होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर पोलिसांना आमचा शोध घेणं थांबवायला सांगा, तो माणूस म्हणाला. स्वतःहून पोलिसांसमोर शरण जा, राजवीर शांतपणे म्हणाला. आणि असं का करावं असं तुम्हाला वाटतं? तो माणूस उपहासाने म्हणाला. ज्याने माझ्यावर हल्ला घडून आणला, फक्त त्याचं नाव सांगा. तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी, राजवीर ठामपणे म्हणाला. आम्हाला माहिती नाही तो कोण आहे, तो माणूस म्हणाला. पण मला मात्र सगळं नीट माहिती आहे, राजवीर म्हणाला. तुमच्या बोलण्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, तो माणूस म्हणाला. तो तुमचा प्रश्न आहे, असं म्हणत राजवीर तिथून निघू लागला. तेवढ्यात त्यांच्यातील एकाने तलवार उचलून राजवीरकडे धाव घेतली, पण राजवीरच्या बॉडीगार्डने त्याला तिथेच रोखलं. लगेच सगळ्यांनी एकत्र हल्ला केला.
हे पाहताच जान्हवी घाबरून गाडीतून बाहेर आली. राजवीरच्या बॉडीगार्डनी जान्हवीला सोडून राजवीरला पूर्णपणे घेरलं होतं. त्या गोंधळात दोन माणसांनी झटकन जान्हवीला उचलून गाडीत बसवलं आणि पळ काढला. जान! राजवीर किंचाळत तिच्याकडे धावला, पण तोपर्यंत ती त्यांना घेऊन निघून गेले होते. बॉडीगार्डना काही कळायच्या आतच जान्हवीचं अपहरण झालं होतं. त्यांनी वेगाने गाडी पळवली होती. लगेच त्यांचा पाठलाग करा, राजवीरने आदेश दिला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आधीच राजवीरच्या सगळ्या गाड्यांचे टायर पंक्चर केलेले होते. एकही गाडी चालू स्थितीत नव्हती. मी सांगितलं असतानाही जान्हवीला एकटीला का सोडलं? राजवीर रागाने गाडीवर हात आपटत म्हणाला. सर, आम्ही तुम्हाला बॉडीगार्ड काही सांगायचा प्रयत्न करत होते. गप्प. ते मला इजा करायला आले नव्हते. त्यांचा उद्देश जान्हवी होती. मीच चूक केली, तिला एकटीला सोडलं, राजवीर अपराधीपणाने म्हणाला. गाडी मागवा, तो रागात म्हणाला आणि फोन काढून कुणाशी तरी बोलू लागला. थोड्याच वेळात गाडी आली. सर, आम्हीही तुमच्या सोबत येतो, बॉडीगार्ड म्हणाले. गरज नाही, राजवीर म्हणाला. सर, एकट्याने जाणं योग्य नाही, त्यांनी समजावलं. मी पुरेसा आहे, असं म्हणत राजवीर गाडीत बसला आणि स्वतःच ड्रायव्हिंग करत निघून गेला. मोबाईलवर लोकेशन येताच त्याने गाडीचा वेग वाढवला. दुसरीकडे त्या गुंडांनी जान्हवीला एका खुर्चीला बांधून ठेवलं होतं. तेवढ्यात माया तिथे आली. तूच ना राजवीरची गर्लफ्रेंड? मला ओळखलंस ना? माया उपहासाने म्हणाली. तू खूप वाईट आहेस, जान्हवी रागाने तिच्याकडे पाहत म्हणाली. काय झालं? तू तर माझ्याही पुढे निघालीस. स्वतःच्या बॉयफ्रेंडला मारायला निघाली होतीस. बिचाऱ्याला कळलं की ज्या मुलीवर तो इतकं प्रेम करतोय तीच त्याच्या जीवाचा सौदा करत होती, तर तो जिवंतपणीच मरेल. बरं झालं, माझं काम सोपं झालं, माया म्हणाली. असं काही होणार नाही, त्यांना आधी सगळं माहिती आहे. तू त्यांचं काहीच बिघडवू शकणार नाहीस, जान्हवी ठामपणे म्हणाली. अच्छा, ते मी तुला लवकरच दाखवेन. मी काय करू शकते आणि काय नाही ते, माया थंड आवाजात म्हणाली. पूर्वीही तू काहीच करू शकली नव्हतीस आणि आताही काही करू शकणार नाही, जान्हवी म्हणाली. तेव्हा तू माझ्याजवळ नव्हतीस, आता मात्र आहेस. तुला वापरून मी ते सगळं करणार आहे जे मी इतकी वर्ष करू इच्छित होते. शेवटी राजवीर माझ्या हातात आला आहे. तुझ्या माध्यमातून आधी मी त्याच्याकडून सेपरेशनचे कागदांवर सही करून घेईन आणि मग तू दोघेही त्याच्या आईसमोर. मी तुला थेट देवाकडे पोहोचवणार आहे. तो तुझ्यावर प्रेम करतो ना, नक्की येईल तुला वाचवायला. पण समजा तो आलाच नाही तर, कळलं ना? तुझा आशिक तुझ्यावर प्रेमच करत नाही, तेव्हा वाईट वाटेल ना तुला. पण काळजी करू नकोस, तो येवो किंवा न येवो, आज तू देवाला भेटणारच आहेस. माया जान्हवीकडे पाहत थंड आवाजात बोलते. तुमच्यासारखी घाणेरडी माणसं मी आयुष्यात पाहिली नाहीत, जान्हवी तिरस्काराने म्हणते. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. नाही पाहिलीस तर आज पाहून घे, माया उपहासाने हसत म्हणते. ती बाजूला उभ्या असलेल्या दोन माणसांकडे वळते. हिच्यावर नीट लक्ष ठेवा, चेहऱ्यावरून भोळी वाटते पण फार चलाक आहे. माया तिथेच इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. ती अतिशय अस्वस्थ होती. तिला फक्त राजवीरची वाट पाहायची होती. थोड्याच वेळात राजवीर तिथे येतो. राजवीरला पाहताच माया म्हणते, आलातच तुम्ही? मला माहिती होतं तुम्ही नक्की याल. जान कुठे आहे? राजवीर थेट प्रश्न करतो. ओ जान, कधीपासून एवढे भावनिक झालात? तुम्ही तर फार प्रॅक्टिकल होता, माया टोमणं मारते. मी विचारतोय जान कुठे आहे? राजवीरचा आवाज चिडलेला असतो. इतका राग आतापर्यंत पाहिला नव्हता. कुठेतरी प्रेम तर नाही झालं तिच्यावर? माया हसत विचारते. जानला काही झालं तर मी, राजवीर पुढे बोलणार तेवढ्यात
काय कराल? काहीच नाही. बरं चालेल. तिला तुमच्या डोळ्यांसमोर मारेन. आईला मरताना पाहता आलं नाही ना. मग हे दृश्य पहा. माया थंडपणे म्हणते. तुमचा राग माझ्यावर आहे. जानने तुमचं काहीच वाईट केलं नाही. तिला सोडून द्या. राजवीर विनवणी करतो. तिने काही बिघडवलं नाही, पण दुर्दैवानं ती तुमची गर्लफ्रेंड बनली. त्यामुळे किंमत तिलाच मोजावी लागेल. मला तुमच्या आवडत्या गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेण्याचा छंद आहे आणि तो छंद मी पूर्ण करणारच. माया म्हणते. तुम्हाला काय हवं आहे? राजवीर विचारतो. शहाणपणाचा प्रश्न. हे घ्या पेपर्स, साईन करा आणि तुमची जान सोना घेऊन जा. माया कागद पुढे करते. मला आधी जानला पाहायचं आहे. राजवीर ठामपणे म्हणतो. हां हां हां, पहा, तुमचीच आहे. खाली बसा. माया आदेश देते. राजवीर खाली बसतो. ह्याची जानू सोना घेऊन या. माया बाजूला उभ्या माणसाला सांगते. 2 जण जान्हवीला ओढत घेऊन येतात. तिचे हात बांधलेले असतात. दोघे तिला घट्ट पकडून ठेवलेले असतात. जान्हवीला पाहताच राजवीर उभा राहतो. कुठे चाललात? जास्त हुशारी केली तर सगळ्यात आधी हिचा मेंदू उडवला जाईल. पटकन पेपर्सवर साईन करा. माया धमकी देते. प्लीज, तुम्ही इथून निघून जा. ती तुम्हाला मारून टाकेल. तुम्ही इथे का आलात? जान्हवी रडत राजवीरला म्हणते. राजवीर कागदांवर साईन करतो. खूप छान. पेपर्स इकडे द्या. माया समाधानाने म्हणते. ती अचानक जान्हवीचे केस ओढते. काय म्हणत होतीस तू? जानला सोडा. राजवीर ओरडतो. अरे, फार वाईट वाटते का? आधी हिलाच मारेन, म्हणजे तू डोळ्यांसमोर तिला मरताना पाहशील आणि मग तुझी पाळी. माया निर्दयपणे म्हणते. जानशी तुमची काहीच दुश्मनी नाही. राजवीर पुन्हा विनवतो. दुश्मनी? तुझ्या आईनंतर आता तुझ्या या जान सोनाची वेळ आहे. माया म्हणते. प्लीज, तिला सोडा. राजवीर गिडगिडतो. मी जेव्हा तुझ्या आईला मारत होते तेव्हा तीही असंच गिडगिडत होती. माझं मूल लहान आहे, मला मारू नका म्हणत होती. पण मी ऐकलं का? तिला टेरेसवरून ढकललंस ना. मग तुला काय वाटतं? मी तुझं ऐकणार? माया थंडपणे बोलते. तुम्ही माझ्या आईला मारलं? राजवीर हादरून विचारतो. हो, मारलं. तुला वाटलं तिने आत्महत्या केली. तिला मारलं नसतं तर तिचा नवरा आणि बिझनेस मला कसा मिळाला असता? तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि तिला माझं अफेअर कळलं होतं. म्हणून तिला संपवावंच लागलं. माया म्हणते. फ्लॅशबॅक. राजवीरचे वडील मायासोबत डेटवर गेले होते. त्या काळात राजवीरची आई एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये इतकी व्यस्त होती की तिला घरासाठी वेळच नव्हता. त्यामुळे वरुणजींना वाटलं तिने आपल्याला दुसऱ्या बाईसोबत पाहिलं तर तिला जळजळ होईल आणि ती पुन्हा वेळ देईल. तेवढ्यात राजवीरची आई तिथे येते. तुम्ही इथे काय करताय? लवलीजी रागाने विचारतात. काय करतोय? डेटवर आलोय. वरुणजी उत्तर देतात. तुम्ही माझ्याशी असं कसं वागू शकता? लवलीजी दुखावून म्हणतात. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही, वरुणजी म्हणतात. हे ऐकताच लवलीजी रडत तिथून निघून जातात. लवली थांब. वरुणजी थांबण्याचा प्रयत्न करतात पण ती ऐकत नाही. रडत रडत लवलीजी तिथून निघून जातात. हे काय झालं? मला वाटलं नव्हतं ती रडेल. आपला प्लॅन उलटाच फसलाय, वरुणजी मायाला म्हणतात. काही नाही, चला आपण जेवायला जाऊ, माया सहज म्हणते. काय बोलतेस तू? मी फक्त तिला जळवायला आलो होतो. तू तिला भेटलीस आणि सगळं खरं सांगून टाकलंस. चल माझ्यासोबत, वरुणजी चिडून म्हणतात. वरुणजी राजवीरचे वडील. माया हिला सोबत घेऊन घरी येतात, जेणेकरून माया लवलीजींशी थेट बोलू शकेल. माया लवलीजींना भेटते. माझ्या नवऱ्यासोबत डेटवर जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? लवलीजी संतापाने मायाकडे पाहत म्हणतात. आपण चुकीचा अर्थ काढत आहात.
मी फक्त डेटवर गेले नव्हते. आमचं खूप दिवसांपासून अफेअर चालू आहे. आम्ही अनेक रात्री एकत्र घालवल्या आहेत. माया शांतपणे पण ठाम स्वरात उत्तर देते. काय बडबड करतेस तू? लवलीजी चिडून म्हणतात. विश्वास बसत नसेल तर मी पुरावे देऊ शकते. माया म्हणते. काय? लवलीजी आश्चर्याने विचारतात. मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे. माया थंडपणे म्हणते. हे काय बोलतेस तू? लवलीजी हादरून जातात. तेच जे खरं आहे. तुमच्याकडे तुमच्या नवऱ्यासाठी वेळ नव्हता, म्हणून मागील काही महिन्यांपासून तो माझ्यासोबतच होता. माया म्हणते. लवलीजी वरुणजींवर खूप नाराज होतात आणि त्यामुळे त्या आपल्या आईच्या घरी निघून जातात. माया मात्र बोलत होती त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसत नाही, म्हणून त्या सगळ्या गोष्टींची चौकशी करून घेतात. तपासात स्पष्ट होतं की माया खोटं बोलत होती. वरुणजींचा तिच्याशी कोणताही संबंध नव्हता. काही दिवसांनी माया लवलीजींना त्यांच्या ऑफिसच्या टेरेसवर भेटते. ते ऑफिस 10व्या मजल्यावर होतं. तुला काय वाटलं होतं तू माझ्याबद्दल काहीही बोललीस आणि मी गप्प बसेन? ते मूल ना तरुणचं आहे ना वरुणजींचं, आणि वरुणजींचा तुझ्याशी कोणताही अफेअर नव्हतं. लवलीजी ठामपणे मायाला सांगतात. मग तुला कळलंच तर, पण आता त्याचा काय उपयोग? तू फार दिवसांची पाहुणी नाहीयेस. माया म्हणत लवलीजींकडे पुढे सरकते. हे तू काय करतेस? मी खाली पडेन. लवलीजी घाबरून म्हणतात. मग पड, मला काय फरक पडतो? माया निर्दयपणे उत्तर देते. मागे हट, असं करू नकोस. लवलीजी विनवणी करतात. माया लवलीजींना ढकलण्याचा प्रयत्न करते. लवलीजी स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. असं करू नकोस. माझं मूल अजून लहान आहे. तुला काय हवंय ते घे, पण प्लीज मला खाली ढकलू नकोस, मी पडेन. लवलीजी रडत विनवणी करतात. पण माया काहीही ऐकत नाही आणि लवलीजींना जोरात ढकलते. यानंतर सगळ्यांना असं वाटतं की लवलीजींनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. फ्लॅशबॅक समाप्त. हे सगळं ऐकून राजवीर पूर्णपणे गोंधळून जातो. तो विचारात हरवलेला असतानाच त्याचा फोन वाजतो. तो फोन पाहतो, पण पुन्हा खिशात ठेवतो. आता तुझ्या गर्लफ्रेंडची पाळी आहे, माया राजवीरला म्हणते. काय बघताय? जोपर्यंत ती मेली नाही तोपर्यंत गोळ्या घाला. माया तिथे उभ्या असलेल्या माणसांना आदेश देते. पण जान्हवीला पकडून आणलेल्या दोघांनी काहीच हालचाल केली नाही. ऐकू येत नाही का? माया ओरडते. आमचं काम फक्त मुलीला इथे आणण्याचं होतं, मारण्याचं नाही. आमच्या बॉसने एवढं सांगितलं होतं. कराराप्रमाणे आम्ही आमचं काम केलं आहे. ही मुलगी घ्या. आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तो माणूस मायाला सांगतो. ते दोघं निघून जातात. तेवढ्यात रवी तिथे येतो. आमचं काम पूर्ण झालं आहे, जसं ठरलं होतं, तो माणूस रवीला सांगतो. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. रवी उत्तर देतो. हे काय चाललंय रवी? माया गोंधळून विचारते. मॅडम, त्यांचं काम संपलं आहे. आपण एवढंच ठरवलं होतं. रवी शांतपणे म्हणतो. हे सगळं काय होतंय? माया अस्वस्थ होते. तू त्यांना जितक्या पैशात विकत घेतलं होतंस त्याच्या दुप्पट पैशात मी त्यांना विकत घेतलं आहे. जान्हवीला मारणं तर दूरच, तिला ओरखडाही लागणार नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. ते दोघे तिथून निघून जातात. तू कुठून अशी निरुपयोगी माणसं शोधतोस? माया रागाने रवीला म्हणते. मॅडम, माझे काम तुम्हाला आवडत नसेल तर मी आजच राजीनामा देतो. रवी म्हणतो. हे काय बोलतोयस? माया चिडते.
शांत, तू कुठे चाललास? थांब, असं अचानक कसं जाऊ शकतोस? माया विचारते. सॉरी मॅडम, आता मी दुसऱ्यासाठी काम करणार आहे. रवी उत्तर देतो. ही काय बडबड आहे? माया चिडते. तू जाऊ शकतोयस, इथे तुझी आता गरज नाही. राजवीर ठामपणे म्हणतो. जसं आपण म्हणालात सर. रवी म्हणतो. तू याचं काय ऐकतोस? माया रवीला विचारते. कारण आता हा माझा नवीन बॉस आहे. राजवीर म्हणतो. असं काहीही होऊ शकत नाही. माया अविश्वासाने म्हणते. मी याला दुप्पट पगार देतोय, तोही ॲडव्हान्समध्ये. राजवीर ठाम स्वरात सांगतो. तू हे बरोबर करत नाहीयेस. माया म्हणते. हे सगळं तुमच्याकडूनच शिकलो आहे. कसं वाटतंय? चांगलं नाही ना? मी तर आत्ताच खेळ सुरू केला आहे. मैदानात आत्ता उतरलोय. आधी तुम्ही एकटीच खेळत होतात. राजवीर जान्हवीकडे जात म्हणतो. थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस, नाहीतर. माया खिशातून रिव्हॉल्वर काढून जान्हवीच्या डोक्यावर ठेवते. मला माहिती होतं तू असंच करशील, म्हणूनच मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे. त्यामुळे असं काही करण्याचा विचारही करू नकोस. जान्हवीला जर साधी खरंच जरी लागली तर माझं वाईट रूप तुला पाहायला मिळेल. राजवीर मायाला ठामपणे इशारा देतो. यातून तूही वाचणार नाहीस. तुला काय वाटलं? तुझी माणसं विकत घेऊन तू मला कमजोर करशील? आज तू खेळ सुरू केलास, पण मी हा खेळ केव्हाच खेळते आहे. तुला तुझी आई आठवते का? माया राजवीरला म्हणाली. राजवीरने खिशातून मोबाईल काढला आणि तो मायाच्या दिशेने दाखवत म्हणाला. हे ओळखतेस ना? हे काय आहे? माया गोंधळून विचारते. काय झालं? तुला वाटलं मी तुला उत्तर देणार नाही? म्हणजे मला खेळ कळत नाही? तुझ्या नोकराने मला विकत घेऊन तुला काय फायदा झाला? पण त्याच्याकडून मला तुझी सगळी माहिती मिळाली. कदाचित तुला त्याचा काही उपयोग झाला नसेल, पण माझ्यासाठी त्याने खूप मोठं काम केलं आहे. राजवीर शांतपणे म्हणाला. तू हे बरोबर करत नाहीस. माया चिडून म्हणाली. तुझ्याच नोकराने सांगितलंय की तुझा जीव यात अडकलेला आहे आणि तुला माहिती आहे का? मला तुला मारायचीही गरज नाही. मी माझे हात घाण करणार नाही. याला नशा मिळणार नाही आणि तरीही हा मरेल. बघ कसा तडफडतोय. राजवीर म्हणाला. रवी, तुला मी सोडणार नाही. माया रागाने म्हणाली. आत्तापर्यंत तर तो तुझ्याच मुलाजवळ होता, मग त्याला का ओरडतेस? राजवीर म्हणाला. माझ्या मुलाला काही झालं तर? माया पुढे काही बोलणार इतक्यात पोलीस तिथे आले आणि त्यांनी मायाला अटक केली. जितके सेक्शन लावता येतील सगळे लावा. उरलेलं आयुष्य हिला तुरुंगातच काढायला लावा. राजवीर पोलीस इन्स्पेक्टरला म्हणाला. जी सर, काळजी करू नका, इन्स्पेक्टर उत्तर देतो. पोलीस मायाला घेऊन जातात. मी तुला सोडणार नाही, माया ओरडत म्हणते. जान, तू ठीक आहेस ना? राजवीर घाईघाईने जान्हवीकडे जात म्हणतो. तो लगेच जान्हवीचे हात मोकळे करतो. आय एम सॉरी, मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही. राजवीर जान्हवीला मिठीत घेतो. जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते. तू ठीक आहेस ना? राजवीर पुन्हा विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. आय एम सॉरी, असं म्हणत राजवीर तिच्या गालावर किस करतो. तसं काही नाही. मला तर अगदी हिरोईनसारखं वाटत होतं आणि तुम्ही तर एखाद्या हिरोपेक्षा कमी वाटत नव्हतात. जान्हवी हसत म्हणते. कुठल्या वेळेला तुला काय सुचतं? राजवीर तिचा गाल ओढत म्हणतो.
चित्रपटात नाही का दाखवत, हिरो असाच येऊन आपल्या हिरोईनला वाचवतो. जान्हवी म्हणते, चला आता घरी जाऊया. राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीला घरी घेऊन जातो. मायाला तुरुंगवास झाला होता आणि तिच्या मुलाला राजवीरने सेंट्रल हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. माया आजवर सगळे पैसे चुकीच्या मार्गानेच कमावत आली होती. तिच्या मुलाचा वडील कोण आहे हे कदाचित मायालाही माहिती नव्हतं. त्या काळात माया राजवीरच्या आईच्या कंपनीत काम करत होती, पण थोड्या पैशांसाठी ती कुणासोबतही रात्र घालवायला तयार असायची. एका वेळेला तिचे असंख्य संबंध होते. जेव्हा तिला कळलं की ती गरोदर आहे, तेव्हा तिने मुलाला नाव मिळावं म्हणून वरुणजींचा वापर केला आणि त्यांच्याशी लग्न केलं. लग्न होताच तिने राजवीरच्या आजी आजोबांना घराबाहेर काढलं. या धक्क्याने राजवीरच्या आजोबांचा मृत्यू झाला. आजी मात्र वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहत होती. वरुणजी आपल्या पत्नी लवलीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेले होते. शुद्धीत असले की ते राजवीरची चौकशी करत, म्हणून माया त्यांना नशेची इंजेक्शन देत असे, ज्यामुळे ते कायम बेशुद्ध अवस्थेत राहायचे. राजवीरच्या नानांनी मृत्यूपूर्वी राजवीरचा हिस्सा त्याच्यासाठी सुरक्षित ठेवला होता. त्याच पैशातून पुढे राजवीरने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि शिक्षणासाठी त्याला लंडनच्या हॉस्टेलमध्ये पाठवण्यात आलं. मायेने त्याला मारण्याचा 1-2दा प्रयत्न केला, पण तिथली सुरक्षा खूप कडक असल्यामुळे तिला यश आलं नाही. नंतर मायाला कळलं की राजवीरच्या नानांनी त्याच्या नावावर मोठी रक्कम ठेवली आहे, जी त्याला 21 वर्षांचा झाल्यावर मिळणार होती. तेव्हापासून तिने राजवीरला मारण्याचा प्लॅन पुढे ढकलून ठेवला. मायाने आपल्या मुलाला खूप लाडात वाढवलं होतं, त्यामुळे तो पूर्णपणे बिघडला. लहान वयापासूनच तो मुलींसोबत फिरणं, दारू पिणं करू लागला. माया त्याला कधीच अडवत नव्हती, पण आता त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की तो एका मिनिटही नशेशिवाय राहू शकत नव्हता. दरम्यान कार्तिक स्वयंपाक करत होता आणि ऐश्वर्या खोलीत आराम करत होती. तेवढ्यात दाराची घंटी वाजली. कार्तिकने जाऊन दार उघडलं. समोर एक बाई हातात भांडं घेऊन उभी होती. हो, कार्तिक विचारतो. ऐश्वर्या कुठे आहे? मी तिची मैत्रीण आहे, इथेच जवळ राहते, ती बाई म्हणते. तिची तब्येत ठीक नाही, ती आराम करते, कार्तिक उत्तर देतो. तुम्ही तिची काळजी घ्यायला लागलात, छान आहे. अशा अवस्थेत तिची नीट काळजी घ्यायला हवी. काही मदत लागली तर सांगा, ती म्हणते. नाही नाही, मी आहेच, कार्तिक म्हणतो. हे मी तिच्यासाठी कच्च्या आंब्याची चटणी आणली आहे. अशा अवस्थेत बायकांना खूप आवडते, ती बाई म्हणते. अशी कुठली अवस्था? कार्तिक आश्चर्याने विचारतो. अहो, तुम्हीही कसे मजाक करता? एवढे अनोळखी असल्यासारखे का वागता? ती बाई अर्थपूर्ण हसत म्हणते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.